नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज आंबाड्याची भाजी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीनं. खूप छान लागते ही भाजी भाकरीसोबत. तर चला बनवूया. इथं मी मुगाची डाळ घेतला आहे स्वच्छ धुवून आणि कुकरला लावून घ्यायचं आहे. डाळ बारीक शिजवून. आंबाड्याचे पानं घेतलं आहे नीट करून. हे कवळेच आहेत, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याला पण गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा आंबूसपणा जातो. छान शिजले आहेत पानं पण. तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. हिरवी मिरची घेतला आहे 5-6 आणि लसूण पाकळ्या 10-12. हे बारीक वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. इथं बघा बारीक झालं आहे. इथं डाळ पण शिजली आहे एकदम मस्त बारीक. ह्याला छान गरगटून घेऊया. इथं मी कढई ठेवला आहे मातीची, यातच बनवणार आहे भाजी. हे छान गरम झाल्यावर तेल टाकायचं आहे 1.5 पळी. इथं तेल छान गरम झालं आहे. जिरे मोहरी टाकायचं. हे छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे, बारीक केलेली लसूण आणि हिरवी मिरची. याला पण 2 ते 3 मिनिट तेलात छान फ्राय करायचं आहे. छान झालं आहे तेलात फ्राय. इथं आंबाड्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलं होतं पाणी निथळून. हे टाकायचं आहे तेलात. शिजवलेली डाळ मुगाची हे पण टाकून घ्यायचं आहे. मी तर सर्व डाळ टाकून घेणार आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकायचं आहे. आणि कच्च्या शेंगदाण्याचं मी मोठं मोठं कूट केलं होतं, हे पण टाकून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. याला जास्त शिजवायची काय गरज नाही. डाळ पण शिजलेलीच आहे, भाजी पण शिजलेलीच आहे अगोदर. हे फक्त 2 ते 3 मिनिट असं मंद आचेवर ठेवून घ्या. इथं तयार आहे आंबाड्याची भाजी. अशी बनवा तुम्ही पण, खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.